तर भरपूर पाऊस आहे इकडे लालबागमध्ये। बघा इकडे मस्तपैकी ट्रॉली सजवलेली आहे। आता ही ट्रॉली बघा किती सुंदर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, कशा आहात सर्व? मजेत ना? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल। मी गणेश आठवे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण दिवसभर आषाढी एकादशी निमित्त आपण आज सकाळी प्रति पंढरपूरला होतो। तर तो ब्लॉग तर पडलेलाच आहे। तर थोडा उशीर झाला लालबागला यायला, कारण की इकडे येण्यासाठी मला भरपूर उशीर झाला का, कारण की सकाळचा व्हिडिओ पण एडिट करत बसलो कामगार मैदानात, आणि त्याच्यानंतर जो संध्याकाळी पाऊस सुरू झाला तो थांबायचं नावच घेत नव्हता। त्यामुळे मला एका तेजूगायच्या राजाला थोडासा उशीर झाला इथे यायला। तर मी आता बघा छत्री घेऊन उभा आहे। मी आता ते रस्त्यातच इंट्रो बनवतो आहे, बोललो पटापट जाऊ, पटकन तुमच्यापर्यंत दर्शन पोचो, हीच माझी अपेक्षा होती। इथे लेट पण झालेलं आहे मला, कसा बसा आता पोचवलं आता मंडळामध्ये, आणि पटकन शूट घेतो आणि काय तिकडचा माहोल आहे, काय नजारा आहे तो आपण एक्सप्लोअर करूया। तर चला आता डायरेक्ट तेजूगाय मंडळामध्ये जाऊया आणि तिथून मग आपल्याला रंगारी बदकमध्ये जायचं आहे। आणि आपलं भायखळा जायचं होतं, पण भायखळा मला वाटतं कॅन्सल होईल, कारण की जो माझ्याबरोबर होता एक माझा फ्रेंड, तो तर त्यालाच माहिती होतं ते मंडळ, आणि मोस्टली बहुतेक कॅन्सलच होईल असं मला वाटतं। तर आपण 2 गणपतीचं दर्शन घेऊया दरवर्षीप्रमाणे, एक तेजूगाय आणि दुसरा रंगारी बदक। तर आता चला, आता आपण तेजूगायला जाऊया, मग तिथं रंगारी बदकला निघूया। चला, जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा। गणपती बाप्पा मोरया। आता मित्रांनो, तेजूगायच्या राजाचा पाद्यपूजन आपण सोहळा पार पाडला। आता त्याच्यानंतर आपण चाललो रंगारी बदकला। तर भरपूर पाऊस आहे इकडे लालबागमध्ये। सकाळी आपण
एकादशीचा व्हिडिओ आपण काढला होता. त्यानंतर मग दुपारनंतर पाऊस नव्हता, संध्याकाळी एकदम जोरात पाऊस आला अचानक आणि इतका भरपूर लेट झालं आहे मला. तर आता मी चाललो आहे रंगारी बदकमध्ये. रंगारी बदकमध्ये पण मातीपूजन सोहळा आहे, तर भरपूर लेट पण झालेलं आहे. तर तुम्हाला मी दर्शन देणारच, कारण की आता तिकडे बघू चालू आहे की बंद आहे, पण ट्राय करूया आता तिकडे. आता मला वाटत नाही भायखळा जाऊ शकेल मी, कारण की भायखळाला एक्झॅक्ट लोकेशन माहिती नव्हतं कुठे, पण जो माझ्याबरोबर होता त्याला माहिती होतं, पण तो आता निघून गेला घरी. त्याचा उपवास होता, तो आता गेला घरी. तर चला आता आपण रंगारी बदकला जाऊया, लाडका लंबोदरचं आपण दर्शन घेऊया. तर चला डायरेक्ट लोकेशनवर भेटूया. A few moments later. रंगारी बदकमध्ये पोहोचलेले आपण आता, मंडपाच्या जवळच थोड्याशा अंतरावर. पाऊस पण भरपूर म्हणजे चालू आहे. बघा इकडे मस्तपैकी ट्रॉली सजवलेली आहे. आता ही ट्रॉली बघा किती सुंदर सजवलेली आहे लंबोदरची. आता ही ट्रॉली कारखान्यात जाईल थोड्या वेळात. Five minutes later. चला मग मित्रांनो, आता आपण होतो रंगारी बदकचा आळीचा लाडका लंबोदर. याचा मातीपूजनचं पण दर्शन घेतलेलं आहे आणि आता इकडनं आपण निघतोय घरी. तर आज आपण 2 पाद्यपूजन जे होते, म्हणजे पाद्यपूजन राजा तेजूगायचा आणि मातीपूजन रंगारी चाळीचा लाडका लंबोदर, या 2 असे पाद्यपूजन होते आज. एक मातीपूजन आणि एक पाद्यपूजन होतं. तर आपण दोन्ही पण आपण एक्सप्लोअर केलेत, म्हणजे दोन्ही पण आपण दर्शन घेतलेले आहेत. तर आज भरपूर आपल्याला उशीर झाला आहे. आज आपल्या एका दिवसात आपले 2 ब्लॉग आपण केले. तर पाऊस होता म्हणून थोडा लेट झाला आहे. तर चला मग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर. चला गुड नाईट, टेक केअर, बाय बाय, टेक केअर. गणपती बाप्पा मोरया.